वरठी नगरपंचायत कधी होणार अशा आशयाचा बॅनर वरठीच्या एका मुख्य चौकात लागलेला आहे. आपण बघू शकतो. वरठी नगरपंचायत कधी होणार असा प्रश्न नागरिकांच्या मनात उद्भवू लागलेला आहे. खरं पाहायला गेलं तर वरठी हे भंडारा जिल्ह्यातील प्रमुख एक गाव आहे आणि या गावाची लोकसंख्या खरं पाहायला गेलं तर 2011च्या जनगणनेनुसार 13,058 होती. मात्र सध्या ही 20,000च्या पुढे गेलेली आहे. मात्र एवढी लोकसंख्येत वाढ झाली असतानाही या गावामध्ये मोठ्या प्रमाणात असुविधा आहेत. नागरिकांना जो आहे ग्रामपंचायतचा फंड जो आहे तो कुठेतरी अपुरा पडत आहे नागरिकांना सुविधा पुरवण्यामध्ये. त्यामुळे म्हणून आता नगरपंचायत व्हावी असा नागरिकांचा मानस आहे. सोबतच असा ठराव देखील आता पार झालेला आहे. मात्र वर्षभर होऊनही देखील यावर कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा झाला नाही. त्यामुळं वरठी ग्रामपंचायत नगरपंचायत कधी होणार असा सवाल नागरिक आता विचारू लागलेले आहेत. तशा आशाचे बॅनर सुद्धा लावू लागलेले आहेत. आपल्याला बोलण्याकरिता वरठी येथील सरपंच आहेत. आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया. काय सांगाल, वरठी नगरपंचायत कधी होणार असा सवाल आता नागरिक बॅनरच्या माध्यमातून करत आहेत. काय सांगाल आपण? आता शासनाला लवकरात लवकर करायला पाहिजे. कारण काय का जर या ग्रामपंचायत मार्फत 20,000 लोकसंख्येच्या मानानं 25 लाख रुपये ज्या ग्रामपंचायतला येतात आणि त्याच्या नगरपंचायत जर झाली तर 5 पट आपल्या ग्रामपंचायतला निधी येईल आणि गावाचा विकास झपाट्याने होत राहील अशी गावकऱ्यांची सुद्धा मागणी आहे. त्याकरता लवकरात लवकर नगरपंचायत व्हावी अशी शासनाला माझी विनंती आहे. नक्कीच आपल्यासोबत बोलण्याकरिता पुन्हा पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल वरठी नगरपंचायत कधी होणार असा सवाल नागरिक विचारत? काय सांगाल? मी रितेश वासनिक, माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य. आपण या ठिकाणी ज्याकरिता आलेलो आहोत आणि मीडियाच्या माध्यमातून शासनाला एक सांगण्याकरिता आपण या ठिकाणी आलो होतो. आपण बघू शकता की सनफ्लॅग गेटच्या साईडला जो बॅनर लागलेला आहे वरठी नगरपंचायत केव्हा होणार ही नागरिकांची उत्सुकता आहे. आपण जर विचार केला की जनगणनेनुसार हा गाव त्या नगरपंचायतच्या रूपामध्ये मोडतो, परंतु शासनाचे ज्या नियम अटी आहेत त्यानुसार जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या 17 जुलै 2025 ग्रामपंचायतला पत्र पाठवले होते की वरठी ग्रामपंचायतला नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्याकरिता आपल्याला ठरावाची आवश्यकता आहे आणि काही निकष आणि अटी वगैरे सुद्धा दिलेले आहेत. आपण जर विचार केला तर हा जो गाव आहे हा 20,000 लोकसंख्येच्या वर गाव आहे. आता सरपंच साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे आणि त्या मानाने या गावाचा विकास सुद्धा झालेला नाही. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की 20,000 लोकसंख्येचा गाव आणि ग्रामीण जो भाग आहे तो 1,500 हजाराचा गाव असतो. म्हणजे 15 गावाचा हा एक गाव आहे आणि या गावाचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला नगरपंचायत मध्ये या गावाला रूपांतर करावेच लागेल. कारण की नागरिकाच्या भरपूर समस्या आहेत. त्यामध्ये पाण्याचे असो, रस्त्याचे असो, नाल्याचे असो, स्वच्छतेचे प्रश्न असो किंवा इतर असे प्रश्न असो त्या माध्यमातून आपण सोडवू शकतो. आज जर विचार केला की गोदनी सारखी एक लहानशी ग्रामपंचायत ही नगरपंचायत झालेली आहे, मग वरठी का बरं होऊ शकत नाही? जर भंडारा जिल्ह्यातला विचार केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये एकमेव गाव हा वरठी आहे जे खूप मोठ्या लोकसंख्येचा आणि मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखलेला जातो. अड्याडची परिस्थिती त्याचप्रमाणे होती, परंतु त्या ठिकाणी तो गाव बसत नसल्यामुळे तो बहुतेक कॅन्सल झालेला असेल. पण भंडारा जिल्ह्यात निश्चितच एक वरठी गाव हा नगरपंचायत मध्ये बसतो आणि याच्या पाठपुरावा शासन स्तरावर आपल्या क्षेत्राचे लाडके आमदार आदरणीय राजूभाऊ कारेमोरे साहेब हे करत आहेत आणि निश्चितच लवकरच हे वरठी ग्रामपंचायत हे नगरपंचायत मध्ये रूपांतर होणार अशी मला खात्री आहे. नक्कीच खरं पाहायला गेलं तर वरठी ग्रामपंचायत मोठी आहे आणि लोकसंख्या याची ज्या प्रमाणे वाढलेली आहे त्याप्रमाणे नक्कीच इथं आता नगरपंचायत व्हावी अशी मागणी सर्व स्तरावरून केली जात आहे. आणि स्थानिक आमदार राजू कारेमोरे यांच्या पाठपुराव्याने लवकरात लवकर नक्कीच हा वरठी गाव जो आहे हा ग्रामपंचायतीतून नगरपंचायत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.